आज ज्या पद्धतीने बँकेचा कर्ज घेतल्यानंतर बँकेचा कर्जमाफीच्या बद्दल आम्ही स्वतः आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते, तिघाच्या सहीने आम्ही जाहीरनामा दिलेला आहे 7/12 कोरा करण्याचा। आज ते शेतकरी आम्हाला गावागावात खेड्यापाड्यामध्ये विचारतात कधी होणार आहे तुमची ही कर्जमाफी। सरकारने सांगितलं लवकरात लवकर होणार आहे, आम्ही त्यांना लवकरात लवकर बोलतोय, परंतु ज्या ज्या निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रश्न शेतकरी विचारतात त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम ती कर्जमाफी करताना फार जाचक करू नये। जे काही कर्जमाफी करायची आहे 3 लाख करायची, 5 लाख करायची, 10 लाख करायची, सरसगट करायची का सर पूर्ण 7/12 कोरा करायचा आहे, जे काही असेल तो निर्णय जे रेग्युलर शेतकरी भरतात पैसा त्या रेग्युलर शेतकऱ्याला आपण मदत करत नाही। मग जे शेतकरी भरतात तेही भरणार नाही। आज बँका अडचणीमध्ये आलेल्या आहे, नॅशनलाइज बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सहकार बँकाच्या अनेक शाखेमध्ये ज्या पद्धतीचा पैशाचा तुटवडा येऊ लागला याचा अर्थ असा आहे की शासनाने याच्यामध्ये या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम निर्णय घ्यावा आणि एकदा अंतिम निर्णय घेतला तर ती कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी सक्षम होणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे। ती खरेदी करताना जे जे माल आपल्या केंद्र सरकारने आधारभूत किंमती दिलेल्या आहे त्या किमतीमध्ये का होत नाही, पण ते होणं खरेदी जरुरी आहे। आता याच्यासाठी काही ठिकाणी गोडाऊन नाही म्हणतात, काही ठिकाणी बारदाना नाही, अशा अनेक छोट्या छोट्या अडचणीमध्ये अधिकारी फक्त गोल घुमवतात आणि याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। मला आपण स्पेशल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। जय हिंद।